माझ्यावर ईश्वराची कृपा आणि जनतेची साथ असल्यामुळं आज जवळजवळ 100% प्रभागामध्ये माझं चिन्ह मी पोहोचवू शकलेलो आहे. फक्त थापा मारण्याचं काम आजपर्यंत चालू होतं प्रभागामध्ये. विकास विकास जे म्हणतात, विकास हा मला भकास वाटला एकदम. आता इथलचे नगरसेवक वर्षानुवर्ष इथं येतच नाही आणि भेटतही नाही. हा जाताना एक तरी लाईट दिसतो का तुम्हाला इथं चालू? आज महापालिकेचे इलेक्शन लागलेलं असताना सुद्धा इथं एकही लाईट लागलेला ज्या अर्थी नाहीये, त्या अर्थी तुम्ही समजू शकता की किती विकास झालेला इथं. माझ्या रिक्षात बसा आणि महापालिकेला चला. सध्या जे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक जे जालना महापालिकेसाठी उमेदवार आहेत, जे निवडणूक लढत आहेत, त्यांचे विचार. जालना महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रचार आता जोर घेतोय. त्याच्यातच आता आपण आज या अशा प्रभागात आलोय, प्रभाग क्रमांक 13. 13 मध्ये जसं आपण बघतो ना की मोठमोठ्या गाड्या जिथं पोहोचत नाही तिथं रिक्षा पोहोचतो, तसंच मोठमोठ्या पक्षातले उमेदवार जिथं पोहोचत नाही तसं अपक्ष उमेदवार असतो, जो जनसामान्यातला असतो, तो कुठेही पोहोचून जातो सहसा लवकर. तसंच अजून एक अपक्ष उमेदवार तुमच्या भेटीसाठी घेऊन आलोय. त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत, ज्यांना हिंदू टायगर म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलं, असे श्रीकांत पांगारकर. दादा, सुरुवातीला स्वागत. तुमचा परिचय द्यावा आणि प्रभागाबद्दल सांगावा. मी श्रीकांत जगन्नाथ पांगारकर, प्रभाग क्रमांक 13 ड मधून सर्वसाधारण प्रभागातून मी निवडणूक लढत आहे. जसं आता तुम्ही दादा अपक्ष लढत आहात, तर अपक्ष लढत असताना काय खूप समस्यांना सामोरे जावं लागतं, कारण पक्षाचं सिम्बॉल किती केलं तर पुढेच असतं. हो, नक्की ते तर आहे. मात्र कसं, आम्हाला पक्ष सिम्बॉल सुद्धा उशिरा मिळतो, त्याच्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ लागतो. पण माझ्यावर ईश्वराची कृपा आणि जनतेची साथ असल्यामुळं आज जवळजवळ 100% प्रभागामध्ये माझं चिन्ह मी पोहोचवू शकलेलो आहे. जसं आता अपक्ष आपण निवडणूक लढवत आहात, तर अपक्ष निवडणूक लढत असताना आता बऱ्याच दिवसांना तुम्ही एंट्री घेतात, तर बऱ्याच दिवसांना एंट्री घेताना काय बघितलं की काय इथं प्रॉब्लेम आहे सध्या प्रभागामध्ये? ते प्रभागात प्रॉब्लेम म्हणजे काय, फक्त थापा मारण्याचं काम आजपर्यंत चालू होतं प्रभागामध्ये. आणि विकास विकास जे म्हणतात, विकास हा मला भकास वाटला एकदम. आज मी 25 वर्ष पहिले केलेल्या कामांचा दर्जा आजही मला जशाला तसा दिसतो, आणि काही वर्ष पहिले झालेल्या कामांचा दर्जा आज पूर्णपणे निष्कृष्ट दिसतो. आज ते कामं गेली होती की नव्हती अशी परिस्थिती आजची आहे. त्यामुळे लोकांनाही ते फरक कळतो. आणि मी जी जुनी कामं केलेली आहेत ती आज मला एकदम कामी येतात. आज लोक स्वतःहून सांगतात की भाऊ, तुम्ही हे काम केलं होतं, तुम्ही आमचं हे काम केलं होतं, तेव्हा मला आणखी त्यात मदत मिळत आहे. जसं त्या काळचं जर मी दर्शकांना देखील सांगतो की श्रीकांत पांगारकर हे ज्या टायमाला नगरसेवक होते, तो वर्ष कधीच होता? त्या 2001 ते 2006 मी शास्त्री मोल्ला आनंदस्वामी गल्ली या प्रभागातून नगरसेवक होतो, आणि 2006 ते 2011 मी संभाजी उद्यान भागातून नगरसेवक होतो. तेव्हा 2001 ते 2006 दरम्यान श्रीकांत पांगारकर हे नगरसेवक असताना त्यांच्या वार्डाला आदर्श वार्ड देखील म्हटलं जायचं, कारण की त्यांनी तिथं काम करून दाखवलं होतं. जसं तुमचा आदर्श वार्ड होतं, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जसं सोडून गेले तसाच होता, नंतर ऍक्च्युअल मध्ये काही झालं नाही का? नाही, काहीच नाही. प्रभागात विकास काही नाहीच आहे. भवानी नगर सुद्धा मी ह्या भागात सुद्धा मी नगरसेवक होतो. आता या भागामध्ये आज इथलची जनसंख्या वाढली, सगळं वाढलं. आजही एकदम ग्रामीण भागासारखं आज महापालिकेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या एवढ्या वर्षांमध्ये यांना काही जास्त एवढा विकास या ठिकाणी करता आलेला नाही. तर जसं आता समजा विकास झालेला नाही, परंतु एकीकडे म्हणण्यात येतं की जालना खूप बदललेला आहे, जालनाचा चेहरा बदललेला आहे, तर तसं तुमचा प्रभाग बदललेला नाही का? नाही, असं काही झालेलं नाही. जसं आता तुम्ही निवडणूक लढतात, प्रचारात जेव्हा तुम्ही लोकांसमोर जातात, तर काय विजन त्यांच्यासमोर ठेवतात जेणेकरून त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं? सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का, बघा, विकास हे सगळे करतात. विकास करण्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, एक नगरसेवक त्यांच्या भागातला एक असा सदस्य, त्यांच्या परिवारातला असा एक सदस्य, त्यांचा आणि ह्या महापालिकेचा एक मधला दुवा असतो. तो दुवा कसा असला पाहिजे की त्याचा प्रभागातील लोकांशी कायम संपर्क असला पाहिजे. आता इथलचे नगरसेवक वर्षानुवर्ष इथं येतच नाही आणि भेटतही नाही. आता ते काम त्या ठिकाणी रोड, नाल्या, रस्त्याचे ज्या काही मूलभूत सुविधा आहे ही महापालिका करतच असतं आपल्या पद्धतीने. त्याला करावंच लागतं, त्यांना ते काम होत असतं. पण त्या लोकांना त्या पलीकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं महत्वाचं असतं. तो संवाद जेव्हा माणूस साधतो, फक्त महापालिका एक विषय नसतो. लोकांची अनेक अडचणी असतात. लोकांकडे वैद्यकीय काही अडचणी असतात, वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना कुठे अडचणी येतात, त्यांना कुठेतरी सरकारी काही कागदपत्रांसाठी अडचणी येतात, अनेक अडचणी असतात. काही त्यांना एमएससीबीच्या लोड शेडिंग व्यतिरिक्त लाईट जातात, कधी त्याही अडचणी असतात. अशा अनेक वेगवेगळ्या समस्या असतात. त्या समस्या हा तुमचा संवाद त्यांची साधल्या झाल्यावर तुम्हाला कळतील ना, तर तुम्ही त्यातून मार्ग काढणार. बाकी तुम्ही त्या बेसिक गरजा सांगता, रोड, नाली, रस्त्यावर, हे तर महापालिकेचं काम आहे, हे महापालिका करणारच आहे, त्यात काय मोठा विषय. पण तुम्ही संवाद कधी साधणार लोकांशी, हा महत्वाचा विषय.
निश्चित म्हणजे संवाद खूप कमी झालेला आहे. फक्त जेव्हा निवडणूक आली तेव्हा थापा मारण्याचं काम म्हणजे सुरू असतं. नक्कीच हे दर्शकांनी जर बघितलं तर हेच होतंय की जर तुमच्या वार्डात लाईट लागू लागले, तुमच्या वार्डात जर खराच विकास होऊ लागला, हे समजून घ्यायला हरकत नाही की निवडणूक आलेली आहे. आता जसं युती तुटलेली आहे, इतके पक्ष झाले, इतके अपक्ष झालेले सगळे, तर या गोष्टींचा फायदा होणार की नुकसान होणार? नाही बघा, माझ्या दृष्टीनं मला युती असली काय नसली काय काही हे नाही, कारण की मला जर पक्षाशी लढायचंच आहे ना शेवटी. आज एक फायदा एवढा आहे की आज माझ्याकडे एक पक्ष नाहीये आणि एक पक्ष समोर आहे, तर मला फाईट करावंच लागणार आहे ती मला. आणि जो तुमच्या समोर जो पक्ष आहे तो देखील खूप बलाढ्य आहे, तर त्याची काही भीती वाटत नाही का? आता बघा तुम्ही, आपण या प्रभागातून आपण प्रवास करतो ना, सध्याला या प्रभागातून करतो, बघा किती अंधार आहे. तुमच्या गाडीचा लाईट बंद असता तुम्ही चालू शकत नाही. समोर आता ही योगेश्वरी कॉलनी आहे, त्याच्या पुढे आता हा तुलसी पार्क आहे. हा जाताना एक तरी लाईट दिसतो का तुम्हाला इथं चालू? आज महापालिकेचे इलेक्शन लागलेलं असताना सुद्धा इथं एकही लाईट लागलेला ज्या अर्थी नाहीये, त्या अर्थी तुम्ही समजू शकता की किती विकास झालेला आहे इथं. नक्कीच. जर शेवटी जर जनतेला आवाहन करायचं असेल, सगळ्यात मेन की तुमचं सिम्बॉल जर सांगायचं असेल तर काय सांगणार माहितीसाठी? बघा, मी एकच म्हणेल जनतेला, माझ्या रिक्षात बसा आणि महापालिकेला चला. नक्कीच. तर हे होते जे अपक्ष निवडणूक लढतात ते प्रभाग क्रमांक 13D मधून श्रीकांत पांगारकर, आणि त्यांची निवडणूक निशाणी आहे रिक्षा. आणि त्याच रिक्षामध्ये आपण आता प्रवास करतोय आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला, त्यांचे विजन लोकांसमोर, त्यांचे जे विचार आहेत ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. मी वेळोवेळी म्हणत आलेलो आहे की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, पक्ष बघू नका, आपल्या हक्काचा माणूस निवडा. कारण की 9 वर्षांनंतर पुन्हा ही संधी आलेली आहे. 9 वर्षांनंतर ही लोकशाहीचा उत्सव जो महापालिकेची निवडणूक होते ते 9 वर्षांनंतर पुन्हा येते. त्याच्यामुळे आपल्या हातात आज सगळ्या गोष्टी आहे. विचार बघा, तुमच्याकडे कोण सुखादुःखात धावून येतो त्या माणसाला महापालिकेत पाठवा. पक्ष बघू नका, जात बघू नका, धर्म बघू नका, पंथ बघू नका किंवा नेते मंडळी बघू नका. फक्त त्या माणसाला बघा आणि त्या उमेदवाराला बघा. जर या उमेदवाराची या उमेदवाराचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की या उमेदवाराला मतदान करून आपलं मतदान स्वरूपी आशीर्वाद देऊन पुढे ढकलण्याचं काम करावं. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर फेसबुकला बघत असाल तर आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.